जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाचे चैतन्य आत्मा सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपले हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 45वा दिवस 14 फेब्रुवारी 2026 शनिवार. चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करूया. प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध ग्रंथ या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात दशक प्रथम समास प्रथम येथे वर्णन केलेली आहे. चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या विकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला बंधन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतो. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. सध्या आपण दशक दुसरा समास 9वा विरक्त लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचे
त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनास आपण सुरुवात करूया. विरक्ते धर्म स्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबावी, विरक्ते क्षमा सांभाळावी, अत्यादरेसी, विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण, विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी, विरक्ते साबडी उपेक्षावी, शरणागते, विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष, विरक्ते ओढावा कैपक्ष परमार्थाचा, विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ, विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्थवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान, पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे, उपासना मार्ग, हरी कीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने, बहुतांश करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्य मार्गाचा विस्तार, बळेची करावा, स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा, भगवत भजन नित्य नेम पवित्रपण, अंतर शुद्ध असावे. जय जय रघुवीर समर्थ. पुढील ओव्यांचे वाचन आपण पुढील भागात पाहणार आहोत. आता आपण या ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचा मराठीतील अर्थ वाचूया. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने विरक्ताने या शब्दाने 11व्या ओळीची सुरुवात होत आहे. तर तिथूनच आपण आजच्या मराठीतील अर्थाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. विरक्ताने धर्म स्थापना करावी, नीती क्षमा यांचे अवलंबन अतिशय आदरपूर्वक करावे, नीतीने चालावे व क्षमावृत्तीने सर्वांची मने आकर्षून घ्यावी, मलिन झालेला परमार्थ शुद्धतेने प्रगट करावा व विचारपूर्वक सन्मार्ग व सत्वगुण नित्य जवळ ठेवावा, त्यांस विसरू नये. विरक्ताने भाविक साधकांचा सांभाळ करावा, प्रेमळ असतील त्यांचे समाधान करावे व भोळे बाबडे शरण येतील त्यांची उपेक्षा करू नये. भाविक प्रेमळ व साबडे म्हणजे भोळे लोक यांना सांभाळून घ्यावे व सुखवावे. सर्व कामे दक्षतेने हुशारीने चातुर्याने करावी, दुसऱ्यांची अंतःकरणे जाणावी आणि परमार्थाचा कैवार घ्यावा, परमार्थ मार्गाचा पुरस्कार करावा, परमार्थाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करावा, साक्षेप दीर्घोद्योग करावा आणि मुडकळीस आलेला परमार्थ आपल्या क्रियायुक्त वक्तृत्व शक्तीने पुन्हा उभा करावा, शुद्ध ज्ञान सांगावे, वैराग्याची स्तुती करीत जावी आणि आत्मनिश्चय बाणवून समाधान करावे, त्याने ज्ञान वैराग्य सांगावे व सर्वांस निश्चयाचे समाधान द्यावे, मोठमोठे उत्सव महोत्सव टोलेजंग अचाट करीत जावे, थाटे भक्त मंडळ तयार करावे आणि अनेक प्रकारे खटपट करून मोठ्या वैभवाने उपासना मार्ग चालवावा, सगुण भगवत कथा कराव्या, अध्यात्म निरूपणे खूप वाढवावी, अध्यात्म निरूपणांची गर्दी उसळावी आणि भक्ती मार्गाचा प्रसार असा दणक्याने करावा की निंदक दुर्जन आपोआप लाजतील. अनेकांवर उपकार करावे, चांगुलपणा वाढवावा, सत्कर्माचा जीर्णोद्धार करावा, युगमानाने विघ्ने येतील पण त्याच न भीता जबरदस्त प्रयत्न करून पुण्य मार्गाचा प्रसार करावा, पुण्य मार्गाचा विस्तार बुद्धी पुरस्पर बळेची करावा, स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत जन इत्यादिकांचे नित्यनेम पवित्रपणे सांभाळून अंतःकरण निर्मळ राखावे,
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण संत शिरोमणी रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करू आजच्या या वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैरागी जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.